मॅडम तुम्हाला भेटायला पेशंट आले. ओके, मग त्यांना बसवून ठेव आणि सांग मी 5 मिनिटात आले. मी त्यांना आधीच बसवलंय, म्हणजे तुम्ही कधी पेशंटला नाही बोलत नाही ना, म्हणून मी बसायला. व्हेरी गुड पिंकी. मग चेकअप करून काय गोळ्या औषधं दिली? ते पण करायचं होतं, नाही केलं. नाही केलं ना? थँक्स. मी करू? हा. तुम्ही शांत राहा, काळजी करू नका, मी आलोय ना. हा, एक्सक्यूज मी. तुमच्या ज्योतिषशास्त्रावर माझा विश्वास नाही म्हणून तुम्ही इथे आता पेशंट होऊन आलात का? पेशंट मी नाही, तुम्ही आहात. तुम्हाला बरं करायला आलोय मी. व्हॉट डू यू मीन? काळजी करू नका, बोलतोय ना मी. मला इथे वास येतोय. कसला वास येतो? वाईट शक्तींचा वास आहे इथे. हे बघा, तुम्ही खूप मोठे ज्योतिषी असाल, आय रिस्पेक्ट दॅट, पण मी पण डॉक्टर आहे. ह्या असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाही. प्लीज लीव. थांबा, मागे मागे हो, सांगतोय. बघा बघा बघा, हे काय सांगताय? बघा, हे सगळं तुमचं भविष्य जाणतायत. उद्या तुमच्या आयुष्यात काय होणार आहे हे मला स्पष्ट दिसतंय. तुमचं भविष्य स्पष्टपणे दिसतंय मला. रिअली? माझं भविष्य दिसतंय तुम्हाला? प्लीज सांगा ना काय. 1 मिनिट. इनफॅक्ट हे तुम्हाला किंवा ह्या तुमच्या ह्या हवेतल्या मंडळींना तुमचं भविष्य दिसतं का? जर नसेल दिसत तर मी सांगते. थोड्याच वेळात डॉक्टर मोनिका श्रीखंडे तुम्हाला त्यांच्या घरातून बाहेर काढणार. हे तुमचं भविष्य, कळलं? मला सांगा, तुमच्या आयुष्यात देवा येण्याआधी दुसरा पुरुष नव्हता? मला मुलगा नाहीये, कुणी नाहीये, कुणी ऐकत नाहीये, हे ऐकतायत. तुम्हाला काय हवंय माझ्या? सत्य. मला नको आहे, त्यांना हवंय सत्य. माझ्या बोलण्यात जरा जरी तथ्य असेल तर येणाऱ्या संकटाला कमी लेखू नका. व्हॉट? हे बघा, माझ्या बोलण्याचा गंभीरपणे विचार करा. नुकसान काहीच नाहीये, झालंच तर फायदा होईल. थांबा, इथेच थांबा, कुठेही जाऊ नका, पुन्हा येईल. मॅडम सगळी कामं झालेत, मी निघते. मॅडम काय झालं, म्हणजे बरं वाटत नाहीये का? काही हवं असेल तर थांबते मी. नाही नाही, काही नाही. जा. नक्की जाऊ? नक्की जा. कबीर उठली? हो. चला येते, काळजी घ्या. हा, करा. आता कितीही प्रयत्न करा, आय प्रॉमिस यू, तुम्ही काहीही करू शकणार नाही. आणि मी आता बघतेच ना, या प्रेमाच्या लढाईत कोण जिंकत ते, तू की मी. काय करायचं या अक्कांचं? चला का,
आता निघूया आपण. गब्बर तू जा, मी बसते थोडा वेळ. बरं ठीक आहे. अरे मला यावंसच वाटत नाही अरे. का काय झालं क्या? गब्बर तुला आठवतंय आपण शेवटचं देवळात कधी आलो होतो ते? अरे राधा घर सोडून गेली तेव्हा ना. हा क्या? आपल्या देवानं अन्न पाणी सोडलं तर तेव्हा मी देवाकडे प्रार्थना करायला आले की आपल्या देवाचं रक्षण कर. हा आज आपण का आलोय देवळात गब्बर? का? काल महाराजांनी काय सांगितलं? हा की आपल्या भाईवर लई मोठं संकट येणार आहे. हा ना, म्हणून आलोय ना आपण. गब्बर मी तुम्हाला ना माझ्या पोटच्या पोरासारखं सांभाळलंय रे. तुमच्यावर काही संकट आलं तर मला बरं वाटेल का? सांग बरं, बरं वाटेल का? की खरंच तू आपल्यासाठी लय केलंय. खबर आजपर्यंत महाराजांनी सांगितलेलं सगळं भविष्य खरं ठरलंय. कालपासून माझ्या डोळ्याला डोळा नाही रे. अन्न पण खावंसं वाटत नाहीये. हा का आपण ते चल, ये बस, आपण बसूया. ये बस, ये गब्बर ये बस बस बस. गब्बर मला माहिती की माझ्यापेक्षा तुला देवाची जास्त काळजी आहे, पण तो आपलं ऐकत नाही याचं दुःख पण आहे ना. हा नाही की असं काहीच नाही. अरे गब्बर लेकरा, तुझ्या मनात जे चाललंय ना ते दुनियेला नाही कळणार आहे, पण या अक्काला कळतंय. सांग आपण काय करायला पाहिजे देवासाठी? सांग ना, तू सांग काय करायला पाहिजे? अरे एवढा विचार कसला करतोय? हा मला जे वाटतं तेच तुला वाटतंय ना? वाटतंय ना गब्बर? हा वाटतंय ना? का आपण काय विचार करणार? आणि ते काम आपलं नाहीच आहे. तू सांग ना का काय करायचं आपण करतो ना. अरे अरे आपल्या देवावर संकट आलंय. कोणामुळे आलंय सांग ना? कोणामुळं? कोणामुळे? कोण? अरे मुर्द्या, ती डॉलीबाईमुळे आलंय ना संकट. मग तिला कुठेतरी जाऊन सांगायला पाहिजे ना की आमच्या देवाला सोड म्हणून. तिला सांगून काय उपयोग आहे का अक्का? ना ती ऐकणार आहे ना तिला बोललेलं आपल्या भाईला आवडणार आहे. हा ना रे, तेच तर. जाऊ दे, तू जास्त विचार करू नको. मी काय सांगते तेवढंच कर. ऐक, तुझी ती राधा मॅडम मध्येच येणार नाही ना? आपलं तेल मालिशच बाहेर पडेल. नाही येणार. डोंट वरी. बरं वाटतंय का रे? हो मच बेटर. आई मी ना विचार करत होतो. कसला विचार करतोस आता? ते काल ज्योतिषी म्हणाले ना, तसं खरंच काही मोठं संकट नाही ना येणार आपल्यावर. आर यू मॅड कबीर? काय विचार करतोयस पोरे? आता डॉक्टर होशील. आणि मला सांग, कोणाच्या आयुष्यात संकट नसतात रे? आपल्या आयुष्यात काय कमी आली? आपण फेस केली ना मग. आणि तुला खरं सांगू का, माझी स्ट्रेंथ तू आहेस. जोपर्यंत तू माझ्या टीम मध्ये आहेस तोपर्यंत मला काहीच टेन्शन नाही. असे किती संकट आले तरी फेस करू रे आपण, त्यात काय एवढं. बरोबर. एनिवे दुसरा काय ऑप्शन आहे आपल्याकडे? तू खाली कशाला नाही बसला नाही, बरोबर? it's okay. इतकं टेन्शन का घेतोस? उद्या काय होणार आहे यावर आपला कंट्रोल नाहीये. पण मग त्याचा विचार करून आपण आजचा दिवस टेन्शन मध्ये घालवायचं का? असं काही नाहीये. आणि आपण करू ना फेस. जशी सिच्युएशन येईल तशा गोष्टी हँडल करू ना. आज का दिन एन्जॉय कर लो, कल जो होगा देखा जाएगा. तू किती वेगळी वाटतेस ग. हे असे विचार करायला कुठून शिकलीस? बहुतेक प्रेमातून. म्हणजे असं वाटतंय मला की प्रेम या सगळ्या गोष्टी शिकवतो. चला अंघोळ करून घ्या. येस. आणि हे पिंकीला हो.
डॉली वहिनी. गब्बर भाऊजी, हे घ्या, हे घ्या. घ्यात ना तुम्ही अर्धा तास रडताय. हो ठीक आहे, हे घेताय पाणी. डॉली वहिनी मला आय एम सॉरी, पण तुम्ही आता काय बोलताय ना हे मला कळलंच नाही. म्हणजे तुम्ही रडत रडत बोलताय ना, तर तुम्ही एकतर रडा तरी नाहीतर बोला तरी. हा, माझं काय म्हणणं आहे, मी थोडं थोडं रडा, आपण थोडं थोडं बोलू, चालेल? डॉली वहिनी, तुमचं आपल्या भाईवर खरंच प्रेम आहे ना? हे कळलंय मला. हो आहे. मग आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्याच्यावर असं संकट आलेलं चालेल का तुम्हाला? कशी? आपलीच अवस्था काय बघा ना. वहिनी कशाला त्या विषयाची परीक्षा घ्यायची? मी काय बोलण्याचा प्रयत्न करताय हे कळतंय मला, पण मला तुम्हाला कसं समजवायचंय हे कळत नाहीये. आपल्याला गलत समजू नका. आपण तुमच्या प्रेमाच्या आत नाही. हाही शपथ. आपल्याकडे ना दुसरा पर्यायच ना. आपण कोणाकडे जाऊन राहता? आता तुम्ही आपल्या वहिनी म्हणजे आईच ना आपली. मग हे एवढंच लेकरू आपल्या आईकडे नाही घेऊन राहणार, मग कुठे जाऊन राहणार सांगा ना. एवढंच लेकरू? गब्बर भाऊजी जरा बघा तरी तुमच्याकडे. हो, काय झालंय? काय झालं नाही वहिनी, आता होणार आहे. आपल्या बाईवर आहे ना खूप मोठं संकट येणार आहे, आणि हा एवढा मोठा गब्बर त्या संकटाला नाही पिडू शकत वहिनी. म्हणूनच बोलतो वहिनी, देवा बाईला वाचव. जर आता आपल्या देवाला वाचवायचं असेल तर वहिनी तुम्हीच काहीतरी करा. वहिनी तुम्हीच वाचवू शकताय देवाला, तुम्हीच वाचवू शकताय देवाला. आमचा भाई आम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्हाला त्याच्या आयुष्यातून निघावंच लागतं. तर तुम्हाला त्याच्या आयुष्यातून निघावंच लागतं. काय काहीतरी लोचा आहे. हा गब्बर काय करतोय डॉली वहिनींकडे? आपल्या लक्षात आलं. हा सगळा प्लान आहे ना तो अक्काचा दिसतोय. अक्का जाम हुशार आहे. कुठल्या गाडीला कुठली चावी लावायची ना ते अक्काला चांगलंच माहिती. आपण जाऊन येतो जरा. सत्या, गब्बरला ना एकदा विटनेस बॉक्स मध्ये घ्यायलाच लागेल. गब्बर, अरे काय झालं? ए गब्बू, तिची आता काहीतरी लोचा झालं दिसतो. बघायला पाहिजे. डॉलीबाई, 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 तेव्हा काय झालं? आपल्याला सांगा, पहिली तर गब्बर आला होता ना, काय बोलला तो तुम्हाला? डॉलीबाई, तुम्ही आपल्याला सांगा, सगळं खरं खरं सांगा. आपण तुमच्या बरोबर. हे बघा, आपल्यापासून तुम्ही काय पण लपू नका. सांगा आपल्याला. ते आले होते इकडे, पण ते असं काय बोल. डॉलीबाई, तुम्ही सांगा आपल्याला काय काय बोलत ते तरी सांगा आपल्याला. एक काम करा, तुम्ही आपल्यावर चला. कुठे? चला चला चला. बाय, आता आपण म्हणू शकतो, आधी तू प्रेमात पडला, नंतर डोक्यावर पडला. त्या भाऊजी, तुम्हाला मस्करी सुचते. मला किती टेन्शन आलं माहितीये. म्हणजे डॉक्टर असून मी घाबरले. काही क्षणांसाठी मी हेच विसरले की मी कोण. आपण कोण हे विसरल्यावर असंच होणार ना. प्रेमात असल्यावर लोक आकाशात ओढतात, मग थोबाडावर पडतात. काय चाललंय तुझं? मी जरा चहा आणते सगळ्यांचा. फोन महाराजांना फोन लाव महाराजांना. त्या येड्याला लावतो. बेसनाचा लाडू. ये गे. बोला अक्का. हा ऐक,
नमस्कार महाराज, नमस्कार. महाराज, बरं झालं तुम्ही भेटलात. मला तुमची माफी मागायची होती. काल तुम्ही आमच्या घरी आलात आणि सगळे वाटेल तसं तुम्हाला बोलले. तुम्ही त्या सगळ्यांचे अपराध पोटात घ्या. मी त्या सगळ्यांच्या वतीने तुमची माफी मागते महाराज. 1 मिनिट अक्का, शांत व्हा. नेमकं काय झालंय ते कळेल का मला? काय नाही, ज्यांनी तुमच्यावर संशय घेतला होता त्यांना प्रचिती आली आहे. माझ्या देवाला वाचवा महाराज, माझ्या देवाला वाचवा. का काळजी करू नका, भगवंत पाठीशी आहे. नेमकं काय झालंय? थोडक्यात डोळा वाचला माझ्या लेकराचा. तुम्ही सांगा तर काय करू मी? अक्का शांत व्हा. मी देवाची पत्रिका आणि आजचे ग्रहयोग बघतो. काय उपाय सापडतोय का बघतो. हा, तुम्ही काळजी करू नका. परमेश्वराचं नामस्मरण करा. देवासाठी वाटेल ते करायला तयार आहे. तुम्ही फक्त मला सांगा काय करायचे ते. अक्का, ओम शांती. ठीक आहे सत्य. अक्का तुमच्यासाठी हे बघ, तुमची जायफळवाली कॉफी. मी महाराजांशी बोलले. का बोललात? म्हणजे त्यांच्याशी बोलून काय उपयोग आहे ना? देवांना आता डॉक्टरची गरज आहे. मी तर इथेच आहे त्यांना बरं करण्यासाठी. हे वाचवणारे का मारणारे काय माहिती. अक्की, तू गप बसा. महाराज बोलले होते ना संकट येणार, संकट येणार. आलं ना संकट, धाव तिच्या मागं आणखीन. काय बोलतेस? काय बोलते देवा, देवा, प्लीज. तुम्ही त्यांना बोललेलं ना मला चालणार नाही. प्लीज तुम्ही माझ्यासाठी गप्प प्लीज. त्या किती तळमळीने बोलताय, काळजीपोटी बोलताय आणि ती तळमळ मला कळतीये. त्या त्यांच्या दृष्टीने विचार करतायत. त्यांना ज्योतिषशास्त्र करेक्ट वाटतंय, त्याच्यावर त्यांचा विश्वास आहे. पण मी डॉक्टर आहे ना, माझा मेडिकलवर विश्वास आहे. मला माझ्या कॅपेबिलिटीजवर विश्वास आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने विचार करू देत, मी माझ्या पद्धतीने विचार करते. आणि यात मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. डॉली बहिणी, तुम्हाला प्रॉब्लेम नसेल पण आपल्याला प्रॉब्लेम आहे ना. कुठे ऐकताय हक्काचं? येडी ती येडी. काय बोललं येडी? आईची माया वेडीच असते आणि बाई झाल्याशिवाय नाही कळणार तुम्हाला ती. म्हणजे मी तर म्हणते आहेत त्या वेड्या. समजा असं की तुम्ही आहात वेडे, पण का? कारण तुम्ही मनाने विचार करताय, तुम्ही भावनिक आहात. पण सत्यभाऊजी, नुसतं भावनिक होऊन काही उपयोग नाही ना. थोडस तरी डोकं हवं ना. इथे डोकं कुणाकडे? माझ्याकडे. त्यामुळे मी डोक्याने विचार करते. सगळं समजून उमजून कोण वागतंय? मी. निदान मला तरी असं वाटतं, त्या जर वेडेपणाने वागणार असतील तर शहाणपणाने वागण्याची जबाबदारी कोणाची आहे? माय. हो ना? कळतात हा, टोमणे कळतात. आणि मला शहाणपणा शिकवायचा नाही. इतकी वर्ष तू नाही मी सांभाळले माझ्या देवाला, आणि मोठी मला शहाणपणा शिकवते. हे बघा प्लीज अक्का, म्हणजे माझा तुमच्यावर ना अजिबात राग नाहीये आणि तुम्ही माझ्यावर अजिबात चिडचिड करू नका. आता आपल्या दोघींसाठी काय महत्वाचं आहे, कोण इम्पॉर्टंट आहे? फक्त दे. त्यांना लागलंय की नाही, त्यांना आता आरामाची गरज आहे. तर मग त्यांना आराम करू देत. तुम्ही जाता का? आराम करायचंय ना त्यांना, म्हणून. हा की आपला थोडा आराम करायचो. जातेस का तू जरा? जाते हा? मी जाते. पण जर का माझ्या देवाला जरा जरी ठेच लागली ना तर मी होत्याचं नव्हतं करून टाके ना, सांगून ठेवते. हा डॉली बहिणी काय बोलतात तू ऐकून घ्या ना नीट. चल रे उडद्या, चल उठ. डॉली डाली, बहिणी- चल उठ. अगं पण डाली वहिनी, चल.